नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 18वा कविता आहे त्याचं नाव काय आहे? वह देश कौनसा है. काय आहे तिचं नाव? वह देश कौनसा है. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की कविताचं स्पष्टीकरण बघितले. आता हा सीझन मध्ये आपण काय बघणार आहे? काही शब्दार्थ आणि काही प्रश्न आणि उत्तरे. तर चला बघूया. हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर इथे शब्दात कसं दिले आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी. बघा पहिला काय आहे? मनमोहिनी म्हणजे मन को मोहित करने वाला आणि इथे मोह. याचा अर्थ मी असं तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला लवकर कळणार. बघा जेव्हा तुम्हाला काही प्राकृतिक सौंदर्य भेटतात किंवा तुम्ही कुठे बघायला जाते तर तुम्हाला कसं वाटतं की हा प्रकृती किती सुंदर आहे. म्हणजे ज्या प्रकृती आहेत ते आपल्याला काय करतात? आपल्याकडे आकर्षित करतात. काय करतात? आकर्षित करतात. म्हणून त्याला म्हणते मोहक किंवा मन को मोहित करने वाला. आपल्या मनाला खूपच प्रसन्न वाटते आणि आपल्याला असं वाटते की नाही या जे जागा आहे त्यातून आपल्याला सर्वात यायचं आहे. तर असा ज्या जागा असतात त्यांना म्हणतात मनमोहिनी किंवा जे लोक आपल्याला आकर्षित करतात त्यांना म्हणतात मनमोहिनी. निरंतर म्हणजे सदैव आणि इथे नेहमी. जे आपलं रोज कार्य असतात किंवा रोज आपण जे कार्य करतात त्यांना म्हणतात नेहमी. रत्ने, सागर, समुद्र. मला वाटते तुम्ही समुद्र पाहणार आहे किंवा बघितले पण असतात है ना, त्यांना म्हणतात समुद्र. सुधा, अमृत, इथे पण अमृत. अमृत काय आहे तुम्हाला माहित आहे ना? जे अमृत जे आहे जे लोक पितात ते अनंत राहतात किंवा ते काय होतं असं अमर. त्यांना बघा त्याला कोणीही मारू नाही शकणार आहे जे अमृत पिणार आहे. सलोना म्हणजे सुंदर, इथे पण सुंदर. नाच म्हणजे अनाज, इथे ते धान्य. धान्य वेगळं असतात आणि जे अनाज आहे ते वेगळं नाही असतात. ते लोक दोघं सारखं असतात. प्रसन्न फूल आणि इथे पण फूल. यांना पुष्प असं पण म्हणतात. गिरी पर्वत आणि इथे डोंगर. डोंगर माहित आहे ना तुम्हाला? हो. धन संपत्ती मालमत्ता. ते काय म्हणाले? धन संपत्ती मालमत्ता. संपत्ती का म्हणतात? कारण की जेव्हा आपल्याकडे जे आपल्या वडील जे आपला पैसा देतात किंवा आई देतात ते आपल्याला जमवून घेतात त्या आमची काही असतात संपत्ती. तर मी आणि आमची जे जमीन आहे ते पण संपत्ती आहे. तर बोलते ना आमची संपत्ती आहे तिथे. तर असं ज्या म्हणाले आहे त्यांना म्हणतात धन. संसार, विश्व आणि इथे काय म्हणाले आहे? जग. जगात कोणी पण असं नाहीये जो आपल्यासाठी नाही जागू शकत. तर इथे म्हणाले संसार म्हणजे विश्व आणि इथे जग. दुलारा, प्यारा, सुंदर. तर यांचा अर्थ पण सुंदर आहे. प्यारा म्हणजे खूपच प्रेमळ असतात. जसं की मी एक उदाहरण देते तुम्हाला. जसं तुमची आई किंवा वडील तुमची मोठी किंवा छोटी बहीण जी लहान बहीण आहे त्यांना म्हणतात हे खूपच प्रेमळ आहे, ही माझी प्यारी मुलगी आहे किंवा प्रेमळ मुलगी आहे. तर का म्हणतात? त्याला दुलार करतात की हो ती असं झाली त्यांना म्हणतात सुंदर. आता अजून बघूया. बघा रसिले म्हणजे रसपून, इथे रसाल. रसाल काय असतात? जसं की ऊस आहे ना, उदाहरण देते मी. ऊस जेव्हा आपण घेतात किंवा आपला त्याचा रस पियायचा तर आपण काय म्हणतो? मोठे ऊस घेऊ रस काढ. कारण की त्यामध्ये खूपच रस भेटणार आपल्याला असा. जसं दुसरं उदाहरण मी देऊ का? निंबू आपण जेव्हा घेतात आपल्याकडे तेव्हा आपण काय करतो? गोल गोल असा फिरवतात. हातांनी गोल गोल फिरवतात. का? तर आपण बघत आहे की त्याच्याकडे रस आहे का? त्याला म्हणतात रसाल. आनंदमय, आनंदचे परिपूर्ण पूर्ण आनंदाने. जेव्हा आपण खूपच खुशी जाते किंवा खूपच आनंद आपल्याला वाटतं काही अशा. जसं की एक उदाहरण देऊ की जेव्हा तुमचं जे आवडतीचं ड्रेस आहे की तो आवडतीचा पॅन्ट शर्ट आहे तुमचं वडील तुम्हाला देतात तर खूपच आनंदाने काय करतात आपण? पूर्ण आनंद होऊन उडी मारतं कुठेतरी. त्याला म्हणतात पूर्ण आनंदाने. आनंद जिसका कभी अंत ना हो, ते कधीच संपत नाही. म्हणजे इथे म्हणाले आनंद ज्याचा काही कधीही अंत नाही होते. त्यात म्हणाले की ते कधी संपत नाही. शिरोमणी, श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट. जे सर्वोत्कृष्ट मोठी आहे त्यांना म्हणतात सर्वोत्कृष्ट. आता अजून आहे सपुत्र, मुलगा म्हणजे सपूत. इथे बघा सपूत म्हणजे सपुत्र आणि इथे मुलगा. दुजा, दुसरा आणि इथे दुसरा. नवक्रांती, नवीन विचार, नवीन कल्पना. इथे काय म्हणाले? नवक्रांती,
नवीन विचार आणि इथे नवीन कल्पना. तर हा झाला आपला शब्दार्थ. आता अजून काय बघणार आहे आपण, चला बघूया. बघा, रिक्त स्थानों की पूर्ती करो. तुम्ही जे रिकाम्या जागा आहेत त्यातून आपल्याला जे उत्तर आहे ते लिहायचं आहे आणि हा जो आहे ना, हा काही उत्तर तुम्हाला दिलेले आहेत त्याला शोधून लिहायचा. बघा पहिला, मनमोहनी रिक्त की जो गोद में बसा आहे. आता इथे जे आहे ना त्याला तिथं काय म्हणाले, प्रकृती. यांचं उत्तर काय आहे, प्रकृती. म्हणजे परत आपण वाचूया, याचं उत्तर काय आहे, मनमोहिनी प्रकृती की जो गोद में बसा है. तर हा याचा उत्तर आहे. दुसरा बघा, सिंचा हुआ वो रिकाम्या देश कौनसा है. तर याचं उत्तर काय, सलोना. तर इथे काय दिलेलं आहे, सलोना. त्याला हा शोधून लिहायचं होता. तर परत आपण वाचूया यांचं उत्तर, सिंचा हुआ व सलोना देश कौनसा है. तर हा आपला दुसरा झाला. आता तिसरा बघूया. तिसऱ्यामध्ये काय आहे, जिसके रिकामा धन से धरती भरी पडी है. आता हे रिकामा जर मी म्हणतात का म्हणतात, कारण की जो प्रश्न मी वाचला तर तुम्हाला असं वाटणार पाहिजे की हा प्रश्न आहे. जेव्हा मी परत तुम्हाला असं सांगते की चला वाचूया उत्तर, तर मी का असं वाचते, कारण की तुम्हाला उत्तर काय आहे हे तुम्हाला शोधून द्यायचं आहे. बघा तिसरा, जिसके अनंत धन से धरती भरी पडी है. चौथा बघूया, जन जन का रिकाम्या व देश कौनसा आहे. ते कोणता देश आहे, ते जनजनचा दुलारा आहे, म्हणजे खूपच प्रेमळ आहे. तर यांचं उत्तर काय आहे, चला बघूया. जन जन का दुलारा व देश कौनसा है. पाचवा, जिसका रिकाम्या हिमालय व देश कौनसा. जे हिमालय आहे त्यामध्ये काय आपण ठेवणार आहे, मुकुट. काय ठेवणार आहे, मुकुट. तर यांचं उत्तर काय आहे, मुकुट. तर हा झाला आपला रिक्त स्थान. किती जे आहे, 5. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. पाचवा हा रिक्त स्थान आपला झालेला आहे. आता आमच्या समोर काही प्रश्न आलेले आहेत, चला बघूया. कथन, प्रश्न दुसरा, कथन के सामने सही और गलत के सामने गलत. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे त्याला आपला पाहणार आहे आणि पाहण्याबद्दल आपल्याला हा समजून घ्यायचा आहे की हा प्रश्न जो आहे तुमचा धडामध्ये त्याचं उत्तर तेच आहे या काही वेगळा प्रश्न आहे तुमच्यासाठी. चला बघूया. पहिला, भारत में सभ्यता का उदय बहुत बाद में हुआ. इथे काय म्हणाले आहे की भारत या देशात सभ्यता यांचा उदय खूपच वेळानंतर झाला. तर तुम्हाला काय वाटते, काय झाला? हो, तर याचं उत्तर आहे गलत, कारण की खूपच पहिले हे झालेला होता. जसा भारत में सभ्यता का उदय बहुत बाद में हुआ, तर म्हणजे याचं उत्तर काय आहे, गलत. म्हणजे अगर तुम्ही वाचणार तर तुम्हाला असं वाटणार की यांचा उदय पहिले झाले होते, म्हणून या जो प्रश्न आहे त्यांच्या समोर हे गलत ठेवले आहे. आता आपण दुसरा बघूया. भारत की चरण निरंतर समुद्र धो रहा है. तर हा आपण कवितामध्ये पाहणार किंवा पाहिले आहे की नाही, सांगा तुम्ही मला. पाहिले ना? हो. तर आता काय आहे की भारत के चरण निरंतर समुद्र धो रहा. हो, तर याचं उत्तर काय आहे, सही. सही का आहे, कारण की जे कवितामध्ये आहे ते असंच लिहिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे, सही. तर आपण काय करणार, सही असा चिन्ह करणार. आता तिसरा, भारत देश संसार के सभी देशों में सर्वोत्तम है. सर्वोत्तम म्हणजे काय, ऊपर, खूपच ऊपर आहे. तर हा प्रश्न का तुम्हाला कसं वाटतं, यांच्या समोर आपण काय करणार आहे, गलत करणार आहे का की सही करणार आहे, सांगा तुम्ही मला. हो, चांगलं सांगितलं तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर समोर आपण सही असा चिन्ह करणार आहे, कारण की हा सही आहे, म्हणून आपण असा चित्र करणार आहे किंवा चिन्ह जे आहे आपण करणार आहे. आता आपल्याकडे चौथा प्रश्न आहे. बघा, भारत के नागरिक नवीन विचारों को पसंद नहीं करते. जे भारतचे नागरिक आहे ते नवीन विचार म्हणजे नवीन जे विचार आहे त्याला पसंत नाही करत, असं तुम्हाला वाटतं का? नाही. तर हा गलत आहे, कारण की गलत काय आहे की आपल्याकडे जे लोक आहे, जे नागरिक आहे, नवीन विचारायला काय करते, नवीन विज्ञान जे आपल्याकडे येतात किंवा नवीन टेक्नॉलॉजी जे येतात ते आपल्याला पसंत करतात आपण, कारण त्याच्याबद्दलही आपण मागे जाणार आहे. जेव्हा आपण त्यांचा विरोध करणार आहे तेव्हा आपल्याला हे कार्य नाही होणार आहे. तर अशा प्रमाणे याचा जो उत्तर आहे ते काय आहे, गलत.
कारण की आम्ही लोक नवीन जे विचार होता आपल्याला खूपच आनंद वाटता आणि आपण तिला पसंत घेऊन करतात. आता आपल्याकडे 5वा प्रश्न आहे. भारत में अनेक फल, अनाज, मेवे, फल, फूल उत्पन्न होते हैं. आपला जे भारत देश आहे त्यामध्ये खूपच जसं फल, अनाज, मेवे, फल, फूल असं खूपच प्रकाराच्या वस्तू किंवा सामाने इथे उत्पन्न होते. का? कारण की हा भारत देशमध्ये खूपच असे किसान किंवा कृषी उत्पन्न होतात. जेव्हा आपण हा देशात दुसऱ्या देशातला पण देते, तर याचं उत्तर काय आहे? सही. याचं उत्तर काय आहे? सही. तर हे झालं आपला शब्दार्थ आणि रिकाम्या जागा भरा आणि जे आपण तिसरा प्रश्न पाहिले त्याचं काय नाव होता? जेव्हा तुमचा जे प्रश्न आहे ते सही आहे तर सहीच्या समोर आपल्याला सही असा चिन्ह करायचा होता आणि जे गलत आहे त्याच्या समोर आपल्याला गलत असा चिन्ह करायचा होता. तर हा झाला आपला काही शब्दात आणि प्रश्नोत्तर आणि रिकाम्या जागा भरा. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हा शिकलो की आपल्याला कसं शब्दात लिहायचं होता, कशाबद्दल आपल्याला जे आहे रिकाम्या जागा भरा होते कशा लिहिताना आहेत हे पण आपण बघितले आणि जे गलत आहे त्याच्या समोर गलतचं चिन्ह आणि जे सही आहे त्याच्या समोर सहीचं चिन्ह असं पण आपण बघितले. तर हा कविताबद्दल आपण काय शिकलो? हे सर्वोच्च मोठी गोष्टी आहे. कविताबद्दल आपण हे शिकलो, की जे आपला देश आहे ते खूपच मोठा देश आहे आणि त्याचमध्ये विविध रंगाचे विविध लोक राहतात आणि इथे जे समुद्र आहे ते खूपच प्राकृतिक संशोधन आहे आणि आपल्याकडे खूपच फल किंवा अनाज किंवा मेणे हे सगळे भेटतात किंवा हे उपजावून होतून भेटतात आणि लोक यांचा विक्री करून आपला पोट भरतात. तर आपल्या देशात खूपच असे वस्तू आहे किंवा असे लोक आहे जे आपला खूपच प्रेमळ आहे. तर हा आपला जे भारत देश आहे ते सर्वोच्च उत्कृष्ट म्हणून सर्वच उपत आहे. तर यांचा आपल्याला मान्य करायचा आहे.